वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे आणि दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात। ही परंपरा आपण वर्षानुवर्षे पाहत आलो आहोत। परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरात या परंपरेला एक नवा आणि अत्यंत सुंदर आयाम देणारा अनोखा सोहळा पाहायला मिळाला। येथील गवळदेव मंदिर परिसरात पुरुष मंडळींनी एकत्र येत चक्क स्वतः वटपौर्णिमा साजरी केली। पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी ज्याप्रमाणे प्रार्थना करते, अगदी त्याच भावनेतून या पुरुषांनी आपल्या पत्नीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळावे म्हणून वडाच्या झाडाची विधिवत पूजा केली आणि झाडाला सुताचे वेढे घालत फेऱ्याही मारल्या। विशेष म्हणजे कुडाळमधील पुरुष मंडळींनी गेल्या 17 वर्षांपासून ही अनोखी परंपरा अविरतपणे सुरू ठेवली आहे। संसाराच्या रथात स्त्री आणि पुरुष दोघेही समान असतात हाच संदेश देणारा हा उपक्रम असून एकमेकांबद्दलचे प्रेम आणि स्त्री-पुरुष समानतेचे हे सुंदर उदाहरण सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या पुरुषांचे सर्वत्र भरभरून कौतुक केले जात आहे। आपल्या संस्कृतीमध्ये महिला म्हणजे पत्नी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो यासाठी वटसावित्रीचे व्रत करते। तर त्याचप्रमाणे आपणही त्यांच्या पत्नीसाठी ते व्रत करावं ची संकल्पना आम्ही 18 वर्षापूर्वी मनात आली। डॉक्टर संजय निगुडकर आम्ही सर्व मित्र मंडळी एकत्र येऊन ते व्रत आम्ही सुरू केलं आणि आता 18 वर्ष आहे। हा संकल्प केल्यानंतर त्या पत्नीलाही घरात जसं ती उपवास करते तसं आम्ही उपवास सुरू केला। पहिल्यानंतर आमचा पहिलाच उपवास असल्यामुळे थोडंसं मध्ये खाण्याचा मोह झाला, परंतु पत्नीने थांबवला। परंतु ते व्रत नंतर आम्ही अखंडित चालू ठेवलं आणि याच्या पुढेही ते व्रत चालू ठेवू। ही एक भावना आहे की ती आपल्यासाठी करते, आपण तिच्यासाठी करावं। हा 2 चाकांचा रथ आहे, त्या दोन्ही चाकं तितकीच सक्षम असावी अशी भूमिका। काही अविवाहित पुरुष देखील तुमच्यासोबत वडाला फेरे मारताना त्यांचा हेतू काय? ते एक पुरुषांनी एकत्र येऊन जेव्हा आम्ही आमच्या पत्नीसाठी करतो, तेही ज्यांचेही लग्न व्हायचे आहेत त्या भविष्यात मिळणाऱ्या पत्नीची आतापासूनच व्रत घेण्याची संकल्पना ती आहे आणि चांगली मेसेज जातो मध्ये कुठंतरी कुठल्याही मार्गाला न जाता पुरुष चांगल्या मार्गाला येत असेल तर तो एक चांगला प्रयत्न आहे। उमेश गाळवणकर। खूप छान वाटतंय, म्हणजे त्यांनी पण माझ्यासाठी उपवास केला आणि वडाला फेऱ्या मारल्या। खूप लकी फील होतंय की त्यांनी पण हे केलं। माझे बाबा खूप वर्षापासून हे करतात आईसाठी उपवास, सो आज प्रणवनी पण माझ्यासाठी केला, सो मला खूप लकी फील होतंय। डॉक्टर चैताली प्रभू। निश्चितच आज खूप आनंद होतोय कारण कालच माझं लग्न झालं आणि आज वटपौर्णिमा आहे। तर आज आम्ही दोघं इथे आलो होतो आणि इथे आल्यानंतर आम्हाला एक नवीन कन्सेप्ट कळली की इथे दरवर्षी म्हणजे गेली काही वर्ष डॉक्टर निगुडकर सर आणि उमेश गाळवणकर यांचा ग्रुप जो आहे तर गेली अनेक वर्ष इथे हे एक चांगल्या प्रकारचं एक कार्य करतायत आणि त्यामुळे आज मी ते हिला घेऊन आलो होतो पूजेसाठी। मग तेव्हा ते मला म्हणाले की असा कन्सेप्ट आहे आपला की आपण जशी पत्नी आपली जशी काळजी घेते तशी आपण पण पत्नीची काळजी घ्यायला पाहिजे आणि हा जर विचार रुजायचा असेल तर इथून सुरुवात आपण करूया। मग आज आमचं नव्या आयुष्यात पहिलं पाऊल पडतंय आणि आमचा आज नवीन चांगला एक कन्सेप्ट आम्हाला कळतोय। त्याच्यामुळे आज आम्ही ह्या उपक्रमात आम्ही सामील झालो दोघंही। आम्ही दोघंही मिळून आज वडाला फेऱ्या मारतोय आणि निश्चितच ह्याचं चांगलं एक ह्याला सायंटिफिक रिझन जे आहे वडाचं की वड हा सर्वात जास्त ऑक्सिजन देतो आपल्याला। आम्ही दोघंही डॉक्टर असल्यामुळे ह्याच्यामागे धार्मिक जसं कारण आहे तसंही आध्यात्मिक जसं कारण आहे तसंही ह्याला एक सायंटिफिक रिझन पण आहे की वडाची पूजा का केली जाते। हा जर दोन्ही साईडनं धरला तर इथे जेवणारी वृक्षतोड आहे किंवा इतर जे वडा संगोपन आहे हे व्यवस्थित केलं जाईल हा पण संदेशातून सगळ्यांकडून एक चांगला गाळवणकर सरांनी सांगितलं। त्याच्यामुळे ते आम्ही दोघांनी याच्यासाठी एक न्यू जॉईनिंग आता या वर्षीपासून आमचं दोघांसोबत आलं। ही जसं करिअरवर तसं मी पण करतो, मी सकाळपासून उपवास केला आहे तिच्यासाठी। त्याच्यामुळे आता हा नवीन दरवर्षी आम्ही ह्या उपक्रमात सामील निश्चित होऊ। धन्यवाद। डॉक्टर प्रणव प्रभू आणि माझ्या मिसेसचं नाव डॉक्टर चैताली प्रभू। अतिशय आनंद होतोय। वटसावित्रीचा हा जो कार्यक्रम आहे वर्षानुवर्ष महिला साजऱ्या करत आलेल्या आहेत, पण काही निमित्ताने सिंधुदुर्ग कोकण भागातील दौरा माझा होता तर त्या निमित्ताने इकडे पूजा करण्याला मी आले तर खऱ्या अर्थाने मी बघितलं की पुरुष वटसावित्रीचा दोरा बांधतायत। अनेक वर्ष जी संस्कृती यायला पाहिजे होती ती संस्कृती बघताना खरंच महाराष्ट्राच्या ह्या वलयामध्ये मला अतिशय आनंद झाला।
तर असंच सगळ्या महाराष्ट्राला मी एक संदेश देऊ इच्छिते. जर महिला सगळं परिधान करतात, महिला नटतात थटतात आणि महिलांनी मंगळसूत्र काढलं की म्हटलं जातं की बाबा पुरुष नाही आहे. मग पुरुषाने जर वटसावित्री केली तर खऱ्या अर्थाने त्या महिलेला सुद्धा एक सुखद अनुभवायला मिळेल असं मला वाटतं. कुठेतरी पतीला देव मानलं जातं, त्या अनुषंगाने त्याने जर आशीर्वाद त्या पत्नीला दिला तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे भारत सुजलम सुपलम होण्याकडे कल पण देखील त्याच्यामधून असू शकतो. राहिलं कालच्या दिवशी कुडाळवासियांना कल्याणी महिला संस्था सेवाभावी प्रबोधन समितीच्या निमित्ताने दौऱ्यावरती आल्यावर आश्रय प्रतिष्ठानच्या माध्यमातून मनकर्णिका लघु उद्योग शिवणकाम केंद्र